नमस्कार. आशावाडी स्वशा इन्व्हेस्टमेंट गेल्या 2-3 महिन्यापासून मित्रांनो आम्ही खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला रील्सच्या माध्यमातून इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी देत आहोत आणि तुमचाही प्रतिसाद त्यासाठी चांगला मिळतो याचं विवर हे लक्षात येतं. तर आज आपण महत्वाचं आणखीन पुढे बोलू त्याबद्दल एकंदरीत जागतिक घडामोडींच्या बद्दल जी सध्या मंदीचं सावट आहे किंवा इंडियन मार्केटमध्ये ज्या काही वाढत्या किमती आहेत पेट्रोलच्या असतील किंवा इंधन असेल गॅस असेल या सगळ्या अनुषंगाने येणारी जागतिक मंदी आहे किंवा महागाई वाढणार आहे का असे बरेच प्रश्न आहेत. मग या हिशोबाने मार्केट पडेल का किंवा म्युच्युअल फंडमध्ये केलेली गुंतवणूक नुकसान होईल का पैसे बुडतील का असे सर्वसामान्यांच्या मनात खूप प्रश्न आहेत. काही गोष्टींच्या बद्दल बोलणार आहे. जेव्हा 1990 साली गल्फ वॉर झाले, 2001 साली पार्लमेंट अटॅक झाला किंवा 2008 साली ग्लोबल क्लॅशेस आले आणि 2020 साली जेव्हा कोविड आला जागतिक महारोग जो काही सगळीकडे पसरला गेला आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये मार्केट प्रत्येक वेळी साधारणतः 30%, 40%, 50% या आसपास मार्केट खाली आलं. पण जेव्हा पुढच्या 5 वर्षामध्ये त्याच मार्केटने साधारणतः 12 ते 15%, 16 ते 18%, 20 ते 22% रिटर्न्स दिलेले आहेत. तर एक लक्षात घ्या, जेव्हा बुमरँग होतंय मार्केट ती संधी असते की तुम्ही तिथे टिकून राहण्याची किंबहुना आणखीन गुंतवणूक तुमची वाढवण्याची आणि हीच संधी यावेळी सुद्धा उपलब्ध होतीये किंबहुना येणाऱ्या पुढील काही काळामध्ये उपलब्ध होतीये की तुमच्या पैशाला वाढवण्यासाठी म्हणूया की तुमची वेल्थ ग्रोथ करण्यासाठी. तेव्हा या संधीचं सोनं करायचं असेल तर नक्कीच तुम्ही इथं टिकून राहणं महत्वाचं आहे, आणखीन आपली गुंतवणूक वाढवणं. या अनुषंगाने काही अधिक माहिती हवी असेल किंवा काही अजून मला शंका असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही नक्कीच आवर्जून तुमच्या कमेंट देऊ शकता, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आपण आवर्जून बोलू आणि पुढे त्याबद्दल जाणून घेऊया. धन्यवाद.